नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एज्युकेशनल अपडेट्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज बघणार आहोत CTET 2026 परीक्षेबाबत संपूर्ण माहिती. यामध्ये अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, महत्त्वाच्या तारखा, त्याचबरोबर पात्रता काय असणार आहे, परीक्षा स्वरूप, सुधारणा कालावधी आणि अधिकृत वेबसाईट काय असणार आहे ती आपण आज बघणार आहोत. CTETने नुकतंच या ठिकाणी आता नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. अधिकृत अपडेट आपल्याला त्या ठिकाणी आलेली आहे CTET 2026 परीक्षेसंदर्भातली. अधिक माहिती बघूयात. परीक्षा असणार आहे 6 सप्टेंबर 2026 रविवार रोजी. नोटिफिकेशनमध्ये सांगितलेली उमेदवारांची संख्या जर जास्त असली तर 5 सप्टेंबर 2026 रोजीसुद्धा परीक्षा घेतली जाऊ शकते. म्हणजे 5 आणि 6 या 2 दिवशी ही परीक्षा महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशभरामध्ये ही परीक्षा होत असते. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 11 मेपासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक जी आहे ती 10 जून 2026 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. आणि त्याचबरोबर शुल्क करण्याची अंतिम मुदतसुद्धा ही 10 जून 2026च असणार आहे. अर्जामध्ये जर आपण जो अर्ज भरलेला आहे त्यामध्ये जर आपल्याला सुधारणा करायची असतील तर 15 जून 2026 ते 18 जून 2026 या 3 दिवसामध्ये आपण सुधारणा करू शकता. त्या सुधारणामध्ये म्हणजे आपले जर जन्मतारीख चुकली असेल किंवा नावात बदल असेल किंवा जर इतर काही बदल असतील तर आपल्याला 3 दिवस ही संधी दिली जाते. परीक्षा असणार आहे 6 सप्टेंबर 2026 या तारखेला. त्याचबरोबर निकाल संभावित जी तारीख आहे ती ऑक्टोबर 2026मध्ये याचा संभावित निकाल लागू शकतो. CTET परीक्षेचं स्वरूप आपल्या सर्वांना माहिती आहे, पण पुन्हा एकदा सांगतो. पेपर 1 आणि पेपर 2 हे 2 प्रकारचे पेपर त्यामध्ये असतात. पेपर 1 हा इयत्ता 1ली ते 5वीसाठी असतो. त्यामध्ये 150 प्रश्न, 150 गुण आणि कालावधी असतो 2.5 तास. त्याचबरोबर MCQ स्वरूपाचे प्रश्न असतात. भाषा ज्या आहेत ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी यापैकी 2 भाषा आपण त्या ठिकाणी निवडू शकतो. इयत्ता 1ली ते 5वीसाठी पेपर 1 आणि पेपर 2 जो आहे तो इयत्ता 6वी ते 8वीसाठी आहे. यामध्ये प्रश्न असतात 150 गुण असतात 150, कालावधीसुद्धा 2.5 तास. जे प्रश्नांचं स्वरूप आहे ते MCQ स्वरूपाचे प्रश्न आणि भाषा जी आहे ती मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या 3 भाषापैकी आपण 2 भाषा त्या ठिकाणी निवडू शकतो. पात्रता काय असणार आहे? पेपर 1साठी असणारे 12वी उत्तीर्ण, किमान 50% गुण तुम्हाला 12वीत असणे आवश्यक आहे. 2 वर्षाचा जो D.Ed आहे किंवा 4 वर्षाचं B.Ed हे 2 पैकी 1 असा आपल्याला पात्रतेसाठी निकष असणार आहे पेपर 1साठी. आणि पेपर 2साठी तुम्ही पदवी उत्तीर्ण असावे. 50% गुणांसह तुमची पदवी असली पाहिजे. BA, BCom किंवा BSc आणि त्यासोबतच B.Ed हे उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. महत्त्वाच्या सूचना काय असणार यामध्ये तर अर्ज करण्यापूर्वी आपण सर्वांनी नोटीस काळजीपूर्वक वाचावी. अर्जातील महत्त्वाची माहिती अचूक भरावी. आपण शुल्क भरल्यानंतर अर्ज स्वीकारला जातो. शुल्क न भरता आपण जर अर्ज सबमिट करत असाल, सबमिट होत नाही, परंतु जर तसं करत असाल तर तो बाद ठरला जातो. आणि जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरच आपण अर्ज भरणार आहोत. अधिकृत वेबसाईट काय असणार आहे तर CTET.nic.in ही एक वेबसाईट आणि CBSE.gov.in हे 2 ही यापैकी कुठल्याही एका वेबसाईटवर आपण जाऊन अधिकृत वेबसाईटवरच आपण अर्ज भरावा हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तयारीसाठी आपण टिप्स काय असू शकणार आहेत तर आपण या परीक्षेची जर तयारी करत असाल तर आपण मागील प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडू शकता. NCERT पुस्तकांचा अभ्यास आपण करू शकता. दररोज अभ्यासाचं टाईम टेबल तयार करा. मॉक टेस्ट द्या आणि स्वतःचे मूल्यांकन करा. या संदर्भात अधिक माहिती आपल्याला लागलीच तर नक्कीच कमेंट करा. आपला टाईम टेबल तुम्हाला या ठिकाणी आपण तयार करून देऊ शकतो. जे सोर्सेस आहेत परीक्षेचे ते सुद्धा आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. जर लागल्यास आपण या ठिकाणी कमेंटमध्ये ती माहिती पुरवा. आपण नक्कीच तुम्हाला मदत करू. पुन्हा एकदा या व्हिडिओतील अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात. नोटिफिकेशन आलेलं आहे CBSE मार्फत CTET 2026 संदर्भात. 6 सप्टेंबर 2026ला परीक्षा असणार आहे. 11 मे 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू असणार आहे. 10 जून 2026 ही अंतिम दिनांक आहे अर्ज आणि फी भरण्याची. 15 जून ते 18 जून 2026मध्ये आपल्याला अर्ज सुधारणा करण्यासाठी वेळ मिळणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असे या पेपरचं स्वरूप आहे. इयत्ता 1 ते 1ली ते 5वीसाठी पेपर 1, 6वी ते 8वीसाठी पेपर 2 आणि संभावित निकालाचा जो महिना आहे तो ऑक्टोबर 2026मध्ये संभावित निकाल त्या ठिकाणी लागू शकतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या सर्व मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा ही माहिती आणि आपल्या सर्व गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा. नक्कीच आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि कमेंट करा. अधिक माहितीसाठी नक्कीच चॅनलला फॉलो करा. थँक्यू.